नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता तन्वी खूप आरोप करत असते सायलीवर. कारण ती म्हणत असते सायलीला काय घाण सवयीच आहे, तिला नाहीतर याची चोरायची त्याची चोरायची. आता एकदा काय झालं होतं आई, तुम्हाला सांगू का? अश्विन तुलाही सांगू का? आमच्या शेजारच्या काकूनं त्यांच्याकडची चांदीची वाटी चोरून आणली होती सायलीने. अशा घाण सवयी आहे. मग मुलं चोरायला काय, ती मुलंसुद्धा चोरून घेऊ शकते, काय सांगता येतं? सायलीचं डोकं कुठे चालेल ना, काही सांगता येत नाही. तर मधुभाऊ म्हणतात, हे बघ तन्वी, माझ्या साऊ बाळावर असे आरोप लावू नकोस तू. तेव्हा आता तन्वी म्हणते, नाही सायली तशीच आहे, आधीपासनं ती तशीच आहे, तिला घाण सवयच आहे दुसरं चोरायची. आताही ती तशीच करते. माझं सगळं तिने असं चोरून घेतलं. अर्जुनचं आणि माझं लग्न ठरलेलं होतं, तर आता तिने अर्जुन माझ्यापासूनही लांबवला, तिनेच चोरून घेतला अर्जुनला, असं ती म्हणते. आता मधुभाऊ खूप चिडतात. आता मधुभाऊ मोठ्यानेच म्हणतात तन्वी, आणि आता जो तिच्यावर हातच उचलत असतात. तर आता इथे तन्वीला मात्र खूप राग येतो, कारण आता मधुभाऊने हात उचललेला असतो तिच्यावर. प्रताप, कल्पना आणि अश्विन हे बघत असतात. त्यांनाही वाटत असतं की प्रिया खूपच बोलते आहे, पण काय करणार, शांत असतात ते. कारण त्यांनाही वाईट वाटत असतं सिच्युएशन काय आहे आणि तन्वी काय बोलते आहे, तिच्यावर खोटे नाटे आरोप करतायत. तर प्रताप म्हणतो, खरंच धन्य, बाकी सायली हीच खरी सून आहे, नाही तर ही तर डोक्यावर बसली असं झालेलं आहे. तर ते इकडे अर्जुन आणि चैतन्य शोध घेण्यासाठी आलेले असतात. ज्या ठिकाणी सायलीने म्हणजे तिच्यावर आरोप झालेला असतो की मुलाला किडनॅप केलेलं आहे, उचलून नेलेलं आहे, त्या ठिकाणी आलेले असतात. तर ती एक बाई असते, ती बाईचं बर्फाच्या गोळ्याचं दुकान असतं. तर अर्जुन तिथे विचारतात की इथे काल एक मुलगा चोरीला गेला, इथेच गेला, कसा होता तो मुलगा आणि कुठून गेला वगैरे, असं सगळं चौकशी करत असतो. काल झालेला प्रकार तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा ती घाबरत म्हणते की नाही, मला काहीच माहीत नाही, असं खोटं सांगत असते ती. पण आता अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर बघून पकडलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, तुम्ही कोण आहे, तुम्ही पोलीस आहेत का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही आम्ही पोलीस नाही आहे, पण तुम्ही जर कधी खोटं बोलल्या ना तर तुमचं ज्यूस सेंटरच आम्ही बंद करून टाकू. तेव्हा आता ती बाई हात जोडत म्हणते की नाही गो सर, असं नका करू, आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग खरं सांगा, काय झालं काय नाही. तेव्हा आता ती सांगत असते की 2 गुंडा आले होते, ते मला धमकावून गेले, म्हणत होते हा पोरगा तुमच्या जवळच लपवून ठेवा आणि कोणी आलं तर काहीच सांगायचं नाही, काहीच बोलायचं नाही. तेव्हा आता अर्जुनला आणि चैतन्याला शॉकच बसतो. चैतन्य म्हणतो, काय? तेव्हा आता ती बाई म्हणते, हो 1-2 गुंड आले होते, त्यांनीच मला धमकी दिली म्हणून मी शांत बसली. तर आता इकडे तो त्या मुलाला घेऊन येत असतो, हा आहे तो मुलगा. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्या मुलाकडेच बघत असतात. तर आता अर्जुन आता सायलीला न्याय देणार का, सायलीला लवकरात लवकर जेलमधनं सोडवेल का, त्याच्याकडे आता प्रूफ भेटलेले आहेत. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता अर्जुन सायलीला कसं सोडवत होते. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.